नमस्कार मित्र. मी राम बरकुले. तर आज आपण परत एक नवीन विषय घेऊन येत आहोत. 8 एप्रिल 1929 रोजी शहीद-ए-आझम भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेचं कारवाई चालू असताना संसदेमध्ये बॉम्ब फेकले होते. आणि हे बॉम्ब जे आहेत, हे बॉम्ब का फेकले होते या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आणि ती चर्चा करत असताना शहीद-ए-आझम भगतसिंग आणि बी.के. दत्त यांनी बॉम्ब फेकत असताना जे संसदेमध्ये पॅम्पलेट भिरकावले होते, त्या पॅम्पलेटचा आधार घेऊन आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये संसदेमध्ये प्रामुख्यानं 3 जी काय आहेत, 2 बिलं आहेत. ती 2 बिलं मंजूर करण्यासाठी कार्यवाही चालू होती. तर त्याच्यामधलं पहिलं जे बिल आहे ते आहे पब्लिक सेफ्टी बिल, म्हणजे सार्वजनिक सुरक्षा विधेयक. दुसरं बिल आहे ट्रेड डिस्प्यूट बिल, म्हणजे औद्योगिक विवाद विधेयक. 2 बिलं ही मंजूर होण्यासाठी तिथं चर्चेला होती. एक आहे तुमचं पब्लिक सेफ्टी बिल, दुसरं आहे औद्योगिक विवाद बिल. तर आपण ही जी काही सार्वजनिक सुरक्षा विधेयक जे आहे, तर ते सार्वजनिक सुरक्षा विधेयक काय होतं, आपण त्याच्या संदर्भात आपण चर्चा करूया. जर सरकारला म्हणजे इंग्रजांना जर भारताची जी काही सार्वजनिक सुरक्षा जी आहे, ती जर सुरक्षा धोक्यात आहे असं जर वाटलं, तर ते कुठल्याही व्यक्तीला देशाबाहेर हाकलून देऊ शकत होते. अशी ही तरतूद या पब्लिक सेफ्टी बिलमध्ये होती. दुसरी याच्यामध्ये अशी तरतूद होती की कुठल्याही राजकीय संघटनेवरती बंदी घालण्याचा अधिकार हे बिल इंग्रजांना देत होतं. आणि परदेशातून भारतात येणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना किंवा कामगार नेत्यांना भारतामध्ये प्रवेशबंदी करण्याची तरतूद या बिलामध्ये होती. आणि मुख्यत्वे करून या बिलाचा वापर जो आहे, त्यावेळेच्या जे काही अराजकतावादी लोक होती, क्रांतिकारक लोक होती आणि कम्युनिस्ट विचारसरणीची जी लोक होती, त्यांचा प्रसार रोखण्यासाठी या बिलाचा प्रामुख्याने वापर झालेला आहे. आणि त्याच्यामधलं दुसरं जे बिल आहे ते आहे ट्रेड डिस्प्यूट बिल. हे सुद्धा 1928 मध्ये मांडलं आणि ते साधारणतः 1929 मध्ये ते मंजूर करून घेण्यात आलेलं आहे. औद्योगिक विकास जे काही औद्योगिक विवाद बिल जे आहे ते सुद्धा याच प्रकारचं होतं. म्हणजे तुम्ही जर लक्षात जर घेतलं, तुम्ही थोडंसं रिकॅप जर केला तर 1920च्या दरम्यानमध्ये, तर 1920च्या दरम्यान भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला म्हणजे त्याला काय म्हणता येईल की भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा आहे तो जोर पकडत होता. आणि त्याच्यामध्ये अनेक कामगार संघटना असतील, क्रांतिकारक कामगार संघटना असतील, शेतकरी असतील, नंतर इथल्या जे काही क्रांतिकारक लोक आहेत, ही सगळी लोक सरकारच्या विरोधामध्ये उभा राहत होती. आणि त्या लोकांना रोखण्यासाठी अशा वेगवेगळ्या उपायांचा वापर इंग्रज करत होते. तर मुख्यत्वे करून सार्वजनिक सुरक्षा विधेयक जे आहे, जर सरकारला वाटलं की हा व्यक्ती हा भारताच्या म्हणजे त्यावेळेसच्या भारताच्या सार्वजनिक सुरक्षेच्या याच्यामध्ये जर धोक्यात आणत असेल असं वाटलं, तर त्या व्यक्तीच्या विरोधात ते कारवाई करू शकत होते. अशी जी काही त्याला काय म्हणता येईल निर्णय घेण्याची किंवा अशी पॉवर्स या बिलामध्ये इंग्रजांना मिळालेल्या होत्या. आणि तिसऱ्या बिलाच्या संदर्भात जर समजा सांगायचं जर झालं की आता ट्रेड डिस्प्यूट बिलमध्ये संपावरती निर्बंध असेल, कामगार संघटनांवरती मर्यादा असतील. मर्यादा म्हणजे काय, ते इन द सेन्स कामगार संघटना ज्या आहेत ते कोणत्याही क्रांतिकारक चळवळीमध्ये किंवा राजकीय चळवळीमध्ये ते भाग घेऊ शकत नसणार या बिलाच्या माध्यमातून. अत्यावश्यक सेवांवरती कठोर नियंत्रण या बिलाच्या माध्यमातून.
इंग्रजांनी आणण्याचा प्रयत्न केला होता. रेल्वे, टपाल, तार इत्यादी जी काही सार्वजनिक सेवा आहे त्याच्यामध्ये जर कामगारांनी जर संप पुकारला तर कामगारांना कठोर शिक्षा देण्याची तरतूद या बिलामध्ये होती. आणि कामगारांचे अधिकार कमी करून सामूहिक कृती ज्या आहेत त्या कृतीवरती बंधन आणण्याचा, दबाव आणण्याचा प्रयत्न याच्यावरती या बिलाच्या माध्यमातून, आणि जर दबाव जर आणला तर तो गुन्हा आहे असं गृहीत धरून त्या कामगारांवरती कारवाई केली जायची. आणि याच्या भगतसिंगांनी याच्यामध्ये तिसऱ्या बिलाचा एक उल्लेख केलेला आहे, तो म्हणजे प्रेस सेडिशन ॲक्ट. आता हा प्रेस सेडिशन ॲक्ट म्हणजे काय, तर जो ब्रिटिश सरकारने 1870च्या दशकात तो लागू केला होता. आणि या कायद्याची जर थोडक्यात आपण जर माहिती जर करायची, भारतीय वृत्तपत्रे असतील, पत्रके असतील, पॅम्पलेट्स असतील, याच्यामधून ब्रिटिश राजवटीवर विरुद्ध उठाव, बंड किंवा असंतोष पसरू नये म्हणून या बिलाचा वापर करणार. सरकारवरती टीका करणारे किंवा लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारे लिखाण थांबवणे, ह्या PSA म्हणजे प्रेस सेडिशन ॲक्टचा तो त्याला काय म्हणता येईल, त्याच्यासाठी ते बिल त्या लागू केलं होतं. जर एखाद्या लिखाणामुळे जनतेमध्ये ब्रिटिशांवरती द्वेष, असंतोष, बंडखोरीची भावना जर पसरली तर त्या लिखाणाला सेडिशन म्हणजे देशद्रोह म्हणून मानले जायचे. असं एक हे प्रेस सेडिशन बिल जे आहे याच्या माध्यमातून भगतसिंग म्हणतात की अखबारों द्वारा राजद्रोह रोकने का कानून प्रेस सेडिशन ॲक्ट जनता पर कसने की भी धमकी दी जा रही है. म्हणजे प्रेस सेडिशन ॲक्टच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना धमकी दिली जायची, कारवाई करू म्हणून. आणि या सर्व कारणामुळे भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब फेकली होती. आणि ही बॉम्ब फेकत असताना शहीद आझम भगतसिंगांनी जी जागा निवडली होती की कमीत कमी लोकांना त्याच्यापासून दुखापत होईल अशी जागा निवडून त्या जागेवरती ते बॉम्ब फेकलेले होते. आणि त्याच्यामध्ये जे स्फोटकं जे आहेत त्याच्यामधला जो हार्मनेस जो आहे त्या बॉम्बमधला तो अतिशय कमी केला होता. फक्त त्याच्यामधून जे बहिरे लोक आहेत ती बहिऱ्या लोकांना आवाज जावा जनतेचा म्हणून ही जे काही बॉम्ब आहेत संसदेमध्ये फोडण्यात आहेत. कारण या पॅम्पलेटची सुरुवात अशी आहे की बहरों को सुनाने के लिए बहुत ऊंची आवाज की आवश्यकता है. आणि हे जे काही प्रसिद्ध जो काही फ्रान्सिसी अराजकतावादी जो आहे ऑगस्ट बेलेंट यांनी 9 डिसेंबर 1893 चेंबर ऑफ डेप्युटीजवरती फ्रेंचच्या चेंबर ऑफ डेप्युटीजवरती असाच बॉम्ब हल्ला केला होता. आणि त्यावेळेस सुद्धा हे जे काही प्रेसवरती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा त्यावेळेस फ्रेंच सरकार करत होतं. तर मित्रो, शहीद आझम भगतसिंगांनी आणि VK दत्तांनी संसदेमध्ये बॉम्ब का फेकले होते या संदर्भात आपण थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फक्त इथं विवेचन करून आपण थांबलं नाही पाहिजे. तर भगतसिंग जे आहेत ते आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरू शकतात. कारण भगतसिंगांचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न अजूनही अपूर्ण आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकाने लोकशाहीच्या मार्गाने आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असा आशावाद व्यक्त करतो. आणि इथेच माझ्या विवेचनाला पूर्णविराम देतो. थांबतो. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद.